Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Glory to God. सर्व गौरव परमेश्वराला. I welcome all of you once again in Jesus' name. तुम्हा सर्वांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करीतो. And I believe we are all doing good. आणि मी विश्वास ठेवतो की आपण सर्वजण चांगले आहात. तुम्ही Yes, सर्व उत्तम no. आहात. You can answer for yourself. तुम्ही उत्तर देऊ शकता. Yes. Then the yes has to be louder, confident. Amen. Yes. Amen. Amen. Praise God. You know, wonderful testimonies we are hearing. आणि उत्तम साक्ष आपण ऐकत आहोत. And specifically when we heard about the blood of Jesus last week. आणि जेव्हा आपण मागच्या आठवड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताविषयी शिकलो. And I told you when you apply the blood, the protection of God is upon you. आणि मी जेव्हा सांगितलं की देवाचं रक्त जेव्हा आपल्यावर असतं त्याचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असतं. How the kids were safe. कसे ते लेकरं सुरक्षित राहिली त्या. See, this is not just happened by chance. आणि हे असंच घडलं नाही. When God's word comes, आणि जेव्हा देवाची उपस्थिती येते, word, देवाचा शब्द येतो, He confirms the word with signs, wonders and miracles. आणि तो त्याचा शब्द चिन्ह चमत्काराने प्रूफ करतो. His word never comes empty. आणि त्याचे शब्द हे असे रिकामे येत नाहीत. God is not a man whose words are empty. आणि देव काय असा व्यक्ती नाही की त्याचे शब्द हे रिकामे आहेत, खोळ. When his words come, his words brings life. आमेन. जेव्हा त्याचा शब्द येतो ते जीवन घेऊन येतो. You know, even couple of days before, आणि काही दिवसांपूर्वी, you know, when I also applied the blood upon many areas, मी सुद्धा ते प्रभू येशूचं रक्त अनेक माझ्या भागांवर लावत असतो. while I was coming back from office, आणि मी जेव्हा ऑफिस मधनं घरी येत होतो, I was turning in a very small lane, आणि एका छोट्या लेन मधनं मी टर्न करत होतो. and on one side there was a rickshaw standing, आणि एका बाजूला रिक्षा थांबली होती. and the rickshaw, I mean someone got down from the rickshaw on the other side. आणि त्या रिक्षातून त्या दुसऱ्या बाजूने कोणीतरी खाली उतरत होतं. A family. एक कुटुंब. And from that family, आणि त्या कुटुंबातून, you'll not believe, तुम्ही विश्वास करणार नाही, the family had this heighted child. एक छोटा मुलगा त्यांच्या बरोबर होता. इतना सा, 1.5 फुट, 1.5 फुट. That 1.5 foot child came running from behind the auto. आणि तो मुलगा पळत त्या रिक्षाच्या मागून आला. And I was turning inside the lane. आणि त्याच बाजूने मी वळत होतो कार. And I was hearing some song. आणि मी काही गाणी ऐकत होतो कार मध्ये. Maybe I was hearing a message or something, I don't remember, but the presence of God was in that car. आणि देवाची उपस्थिती कार मध्ये होती. And I was turning. आणि मी जसं ते टर्न करत होतो, वळत होतो. As I turned, that child came running from behind the auto. आणि जसं मी वळत होतो तो अचानक माझ्या कारच्या समोर आला. It was this distance that I was stood still. आणि एवढ्या कमी अंतरावर तो येऊन माझ्या बरोबर थांबला होता कार पुढे. Someone would have knocked the child off. कोणीतरी त्या लेकराला उडवलं असतं. It was so close. एवढा तो जवळ येऊन थांबला. And I thank God for that. आणि मी देवाला धन्यवाद देतो त्या गोष्टीसाठी. The blood of Jesus is alive. आमेन. देवाचं रक्त हे जिवंत आहे. Hallelujah. Hallelujah. The blood of Jesus is alive. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त हे जिवंत आहे. Praise God. Hallelujah. You know, whatever you need, आणि जे काही तुम्हाला गरज आहे, Jesus says, I am. आमेन. आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो की मी आहे. You know, God never said I have. आणि तो म्हटला नाही कधी की माझ्याकडे आहे. He said I am. तो म्हटला मी आहे. You know, if you lose your way, जर तुम्ही तुमच्या, if you lose your way, अगर आप आपका मार्ग को भटकते हो, Jesus says I am the way. म्हणतो की मीच तो मार्ग आहे. He doesn't say I have the way. तो म्हटला नाही माझ्याकडे मार्ग आहे. When you are attacked by faults and lies, आणि जर कुठले खोट्याने तुमच्यावर हल्ला झाला असेल, He doesn't say I have the truth. तो म्हणत नाही की माझ्याकडे सत्य आहे. He says I am the truth. आमेन. तो म्हणतो मीच सत्य आहे. A dead man, Jesus does not say I have life.
आणि एका मृत मनुष्याला तो म्हणत नाही की माझ्याकडे जीवन For आहे. a dead man, he says, I am life. आमेन. पण त्या मृत मनुष्याला तो म्हणतो मीच जीवन So आहे. whatever you and I need, आणि म्हणून तुम्हाला आणि मला ज्याची गरज आहे, Jesus is. आमेन, तर ते ख्रिस्त आहे. I don't know whether you understood this. तुम्हाला हे समजलं की नाही? If you need healing, Jesus says, I am your health. आमेन. आणि जर तुम्हाला आरोग्याची गरज आहे तर येशू ख्रिस्त म्हणतो मीच ते आरोग्य आहे. Praise God. हालेलुया. Whatever in life you need, जे काही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवं आहे, Jesus has become that. आमेन, मग येशू ख्रिस्त ती गोष्ट होतो. So you don't tell the Lord, what you have, Lord, give me. तुम्ही असं म्हणू शकत नाही की परमेश्वर तुझ्याकडे जे आहे ते मला दे. When you look at the Lord Jesus as the answer, आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे एक उत्तर म्हणून पाहता, not as the one who has the answer. आणि असं नाही की त्याच्याकडे उत्तर आहे म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहताय. It doesn't say he has the answer. He says he is the answer. तो असं म्हणत नाही की माझ्याकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे. तो म्हणतो मीच उत्तर आहे. Hallelujah. Hallelujah. What the world needs आणि जे काही जगाला हवं आहे is Jesus. ते आहे येशू ख्रिस्त. When they have Jesus, they have all. आमेन. मग जेव्हा त्यांच्याकडे ख्रिस्त असेल त्यांच्याकडे सर्व काही असेल. When they have Jesus, they don't need anything. Everything comes in God. आमेन. आणि जेव्हा त्यांना ख्रिस्त सापडेल त्यांना सर्व सापडेल, कारण ख्रिस्तामध्ये सर्व काही आहे. Because Jesus is the fulfillment of everything in Christ. Amen. He is the fulfillment of what God wants. आणि जे काही देवाला हवंय त्या सर्वाची परिपूर्णता ही ख्रिस्त आहे. Hallelujah. Hallelujah. When anyone is struggling with sin, आणि जर कोणी पापाविषयी संघर्ष करत असेल, Jesus says, I am your redemption. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो मीच तुझी सुटका आहे. Hallelujah. Hallelujah. Praise God. So when you Hallelujah. look at Jesus as my answer, आणि मग जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे तुमचं उत्तर म्हणून पाहता, oh, you don't need to tell the Lord, heal me, bless me, take me out of this problem, set me from this curse. Because when Jesus comes, you are blessed. When Amen. Jesus comes, Hallelujah. you are healed. When Jesus Amen. comes, you are full of light. When Jesus Amen. comes, you are full of life. आमेन. आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे आरोग्याविषयी मागायची गरज नाहीये. परमेश्वरा मला या गोष्टी दे, मला आरोग्य दे. पण जेव्हा येशू ख्रिस्त येतो त्या सर्व गोष्टी तो घेऊन येतो. Hallelujah. Praise God. Hallelujah. There are so many things that I want to teach. अनेक गोष्टी मला तुम्हाला There शिकवायच्या are आहेत. so many powerful revelations the Holy Spirit has given. अनेक सामर्थ्यशाली प्रकटीकरण पवित्र आत्म्याने मला दिलेली We are आहे. trying to find another day, Sunday, to begin a Sunday service. आणि आम्ही वाट पाहत आहोत, एक हॉल शोधत आहोत की जेणेकरून आम्हाला रविवारची सुद्धा सभा चालू करता येईल. So that the Holy Spirit will empower our life by the word. आणि जेणेकरून पवित्र आत्मा आपलं जीवन त्याच्या वचनाने भरून जाईल. Praise God. हालेलुया. What we need is the word. आणि आपल्याला कशाची गरज आहे तर त्याच्या शब्दाची. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. Tonight, आज रात्री as you can pray, जसं तुम्ही प्रार्थना you करत can होता, pray for, God to show us the hall for a Sunday service. तुम्ही पण प्रार्थना करा की आम्हाला एक संडेचा हॉल मिळाला हवं, Somewhere close by so everyone can come. इथे जवळपास, जेणेकरून सर्वजण येऊ शकतील. How many want to come on Sunday also? किती जणांना संडेला सुद्धा यायचं आहे? Because what you're going to hear on Sunday, आणि जे काही तुम्ही संडेला ऐकताल, रविवारी ऐकताल, you would have never heard in your Christian life. तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ते कधी अगोदर ऐकलेलं नसेल. अशा अद्भुत प्रकटीकरण, असे अद्भुत गोष्टी तुम्ही तेव्हा ऐकताल. I can tell you with guarantee you've never heard such revelations. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्या गोष्टी तुम्ही कधीच अगोदर ऐकल्या नसतील. And those revelations will bless you so much. आणि ते प्रकटीकरण तुम्हाला इतकं आशीर्वादित करेल. Your life, aeroplane, you've seen the takeoff of the aeroplane, no? Initially it is on the ground. On the Viman. ground it runs fast, it moves fast. विमान पहिले जमिनीवरनं जाताना फास्ट जातं. And suddenly it just lifts up. आमेन. आणि अचानक ते मग वर उडतं, And it हवेत lifts up उडतं. and up and up and up and up. It goes higher. आमेन. When it goes higher, आणि जेव्हा ते उंच जातं हवेत,
it loses the connect with the ground. आणि मग ते जमिनीवरचं त्याचं जे काय जोड आहे ते निघून जातो. When the revelations from the Holy Spirit comes, your life just takes off. आमेन. आणि जसे मग पवित्र आत्म्याकडनं प्रकटीकरण यायला लागतात, तुमचं जीवन सुद्धा हे असं उंच आणि उंच You will भरारी just घ्यायला take off in लागतं. the spiritual realm. आमेन. तुम्ही त्या आत्मिक जीवनामध्ये उंच भरारी घेता. And as you take off in the spiritual realm, you are disconnected from earthly problems. आमेन. आणि मग तेव्हा ज्या काही या जगातल्या तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही विसरून जाता. You don't want to come down. तुम्हाला मग खाली यायचं You नसतं. always want to be in God. आणि मग तुम्हाला नेहमी त्याच्या उपस्थितीमध्ये राहायचं असतं. Hallelujah. How many want that kind of life? कोणाला असं जीवन हवं आहे? Praise God. Who wants to keep struggling with this normal आणि life? कोणाला या जगातल्या समस्यांमध्येच राहायचं आहे? A supernatural life. आणि एक अलौकिक जीवन, Listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका, A supernatural life एक अलौकिक जीवन must be common to a believer. आणि जे काय विश्वासू आहे त्यांच्यासाठी हे जीवन सर्वसामान्य असलं पाहिजे. पास्टर ये लाइफ कॉमन नहीं है, सुपरनैचुरल कैसे कॉमन होगा? अलौकिक जीवन आपल्यासाठी सर्वसामान्य असलं पाहिजे. मैं नेचुरल लाइफ में ही स्ट्रगल कर रहा है, सुपरनैचुरल में कभी पहुंचेगा? But for God's children, supernatural life is common. आमेन. पण देवाच्या लेकरांसाठी अलौकिक जीवन आहे ते सर्वसामान्य असलं पाहिजे. And that supernatural life is not going to come from heaven. आणि ते जीवन, अलौकिक जीवन स्वर्गातून येणार नाही. Don't pray, Lord, let your supernatural life come from heaven. आणि अशी प्रार्थना सुद्धा करू नका की परमेश्वरा ते अलौकिक जीवन आहे ते तुझ्या स्वर्गातून माझ्याकडे येऊ दे. It is already in you. आमेन. ते अगोदरच तुमच्यामध्ये आहे. When Jesus came, he brought that supernatural Amen. life in you. आणि जेव्हा येशू ख्रिस्त आला त्याने ते अलौकिक जीवन तुमच्यामध्ये घेऊन आला. That means that supernatural life is already existing in you. आमेन. याचाच अर्थ ते अलौकिक जीवन तुमच्या आतमध्ये आहे. When Jesus came in your life, जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आला, the way Jesus walked on this earth, जसा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर चालला, it is not going to be any different from him. आणि ते काय त्याच्यापासून वेगळं नाहीये. His life त्याचं जीवन will do his works. त्याची कार्य करतील. His life त्याचं जीवन will do everything that he did. आणि जे काही त्यांनी केलं ते करेल. बाइबल पढ़ा है, जीसस ने क्या क्या किया? येशू ख्रिस्ताने काय काय केलं? He raised the dead, आमेन. he healed the sick, आमेन. he cleansed the lepers, हालेलुया. he forgave people, हालेलुया. right? Yeah. त्याने अलौकिक गोष्टी केल्या. All super. He walked on water, तो पाण्यावर चालला. he spoke to the tree, तो त्या अंजिराच्या झाडाशी बोलला. he spoke to the storm, त्या वादळाशी तो बोलला. he did everything. त्याने सर्व काही अलौकिक गोष्टी And केल्या. everything obeyed him. आणि सर्व त्या गोष्टी त्याचं ऐकत होत्या. Tell me one instance in the Bible जहाँ पे जीसस ने बोला है और नहीं हुआ. आणि एक घटना सांगा की जिथे येशू ख्रिस्त बोलला आणि ती घटना किंवा ती गोष्ट घडली नाही. Show me one area. एक तरी ती अशी घटना मला दाखवा. I challenge you, if you show me one area, I will stop this Christian life. आणि मी तुम्हाला एक आव्हान करतो, जर तुम्ही मला दाखवून दिलं तर मी हे ख्रिस्ती जीवन सोडून देईन. Show me one area when Jesus prayed and healing did not manifest. आणि असं कुठं आहे घटना की जिथे येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली आणि आरोग्य तिथे मिळालं Show me नाही. one area when Jesus went to the dead bodies and the dead bodies were not raised to life. आणि अशा कुठल्या मृत शरीराकडे तो गेला आणि प्रार्थना करून त्याने त्याच्याकडे जीवन आलं. It is the same life which has come in you. आणि तेच जीवन तुमच्यामध्ये आलेलं आहे. It is the same power that is come in you. आणि तेच सामर्थ्य आता तुमच्यामध्ये आलेलं आहे. Praise God. When he rose up from the dead, the resurrection power was deposited in your life. आणि जेव्हा तो उठला तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, तेच जीवन तुमच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. I'm telling तेच सामर्थ्य. you are not a normal person. आमेन. आणि तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही. You need to change your mind. आता तुम्हाला तुमची मानसिकता बदलायची आहे. You are not a normal common man like the world. आणि तुम्ही जगातल्या सर्वसामान्य लोकांसारखे आता नाही. Something has changed in you.
काहीतरी तुमच्यामध्ये बदल There घडलेला is a आहे. change in your spirit man. तुमच्या आत्मिक मनुष्यामध्ये काहीतरी गोष्टी बदललेली आहे. Something came additional in your spirit man. काहीतरी अधिकच तुमच्या आत्मिक जीवनामध्ये आलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. You're not like the worldly people now. आता तुम्ही जगातल्या लोकांसारखे नाहीत. When you walk, you're not like the worldly people. आणि तुम्ही जेव्हा चालता तुम्ही त्या जगातल्या लोकांसारखे सर्वसामान्य नाही. When you talk, you're not like the worldly people. आणि जेव्हा तुम्ही बोलता तुम्ही त्यांच्यासारखे नाही. When you act, you're not like the worldly people. तुम्ही काही कार्य करता तर तुम्ही त्या सर्वसामान्य लोकांसारखे नाही. You must expect that whatever you do must come to life. आमेन. आणि तुम्ही अपेक्षा केली पाहिजे जे तुम्ही करताल ते जीवनाकडे येईल. Remember, you are in the light, the world is in darkness. तुम्ही प्रकाशात आहात आणि जग हे अंधकारात आहे. If the world is doing the same thing in darkness and receiving the result, you can receive double, triple, Amen. 100-fold result when you are in the light. आमेन. आणि जर जग काहीतरी गोष्टी करून त्यांना आशीर्वाद मिळत आहे तर तुम्ही प्रकाशात राहून त्याच गोष्टी करून कितीतरी पटीने आशीर्वादित झाला पाहिजे. If the worldly people are doing business and earning thousands and lakhs and crores being in darkness, how much more God's children in the light? आणि अंधकारात राहून ती लोक काही व्यवसाय करत आहेत आणि त्याच्यात ते लाखोनी कमवत आहेत तर तुम्ही प्रकाशात राहून तुम्ही किती पटीने कमवलं पाहिजे. Our faith has gone on the world and the worldly system, and you are saying, Lord, the worldly people are wiser than me. I don't have utna buddhi mere mein. The devil has deceived. आणि तुम्ही असा विचार करता की त्या लोकांकडे जास्त बुद्धी आहे ती लोक आमच्यापेक्षा हुशार आहेत पण नाही. God has given you the wisdom. आमेन. देवाने तुम्हाला विस्डम दिलेला आहे, God हुशारी has दिली आहे, given you ज्ञान the दिलेलं wisdom. आहे. देवाने तुम्हाला शहाणपण दिलेलं आहे. God has given you the wisdom. आमेन. देवाने तुम्हाला ते बुद्धी दिलेली आहे. Not the wisdom for business, wisdom in every area of your आमेन. life. फक्त व्यवसायामध्ये नाही तर जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला ज्ञान त्याने दिलेलं आहे. Because you are in the light. कारण तुम्ही प्रकाशात आहात. You are on the conqueror's side. तुम्ही त्या विजयशाली भागाकडे आहात. You are on the side of victory. तुम्ही त्या विजयाच्या भूमीवर आहात. I'll tell you something which will shock you. मी काहीतरी तुम्हाला सांगतो ज्याने तुम्हाला धक्का बसेल. Though the ministry name is Victorious Life, जरी आपल्या या सेवेचं नाव विक्टोरियस लाईफ आहे. we celebrate the victory of the Lord, right? आपण देवाचा विजय साजरा करतो. How many celebrate the victory of the Lord? किती On the जण cross. करतात? You know, every Good Friday, every Easter Sunday, every Resurrection Day, we celebrate the victory of the Lord. आमेन. आणि प्रत्येक गुड फ्रायडेला ईस्टरला आपण देवाचा विजय साजरा करतो. But I'll tell you something. पण मी तुम्हाला काहीतरी सांगतो. Don't just keep celebrating. फक्त साजरा करत राहू नका. You will say, Pastor, you are a wrong pastor. गलत बोला तुमने. सेलिब्रेट मत करो ऐसा हमारा पास्टर बोल रहा है. Celebration of the victory is the gate. आणि ते साजरा करणं देवाच्या विजयाचं साजरा करणं ते आपल्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. God says, enter and move in that victory. आमेन. देव म्हणतो त्याच्यातून प्रवेश कर आणि चालत राहा. Don't be at the gate. फक्त त्या गेटवर त्या प्रवेशद्वारावर थांबू नकोस. God says, my victory is the gate for you to enter. आमेन. आणि माझा विजय तुझ्यासाठी प्रवेशद्वार आहे त्याच्यातून तू प्रवेश कर. When you enter, you will see victories in your life. Amen. Not just keep celebrating. Our Lord Vijay hua. You are still at the gate. But God says, walk in the victory. देव म्हणतो त्या विजयामध्ये चालत राहा. Hallelujah. When you walk in the victory, आणि जेव्हा तू त्या विजयात चालत राहतील you will trample every devil under your feet. आमेन. मग तुम्ही त्या प्रत्येक सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवत राहाल. The reason why things are not happening is because we are still at the gate. आणि का गोष्टी घडत नाहीये कारण आपण अजूनही त्या प्रवेशद्वारावरच थांबलो. And the gate only we are saying, yes, the devil is defeated. Ha, shaitan har kiya. Ha, shaitan. But unless you walk, you will not trample. पण तुम्ही जर चाललाच नाही तर तुम्ही त्या सैतानाला तुडवणार नाही. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का? We celebrate, it is good. आपण साजरा करतो हे उत्तम आहे. God says, move ahead. पण देव म्हणतो आता पुढे चला. Move in the victory. आता त्या विजयामध्ये प्रवेश Go करा आणि forward. चालत राहा. Go forward. पुढे चालत राहा. Take those things. आणि त्या गोष्टी घ्या आता. They are belonging to you.
त्या तुमच्या आहेत. All things are yours. आमेन. त्या सर्व गोष्टी तुमच्या आहेत. Bible says all things are yours. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं त्या सर्व गोष्टी तुमच्या आहेत. Everything that Jesus purchased on the cross is yours. आमेन. येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर ज्या काही गोष्टी घेतल्या त्या आता सर्व तुमच्या आहेत. When you see the hand of the devil coming upon those things which belongs to you, you break the hand of the devil. आमेन. आणि जेव्हा तुम्ही पाहता की ज्या गोष्टी देवाने तुम्हाला दिल्यात आणि सैतानाचा हात येऊन ते घेत आहेत, तो हात तोडून टाका. Sickness coming. तुम्ही पाहताय की कुठल्या आजाराचे लक्षण तुमच्यामध्ये दिसत आहेत. It is the hand of the devil upon your possession of health. आणि मग तो सैतानाचा हात आहे जे देवाने तुम्हाला दिले त्याच्यावर. Don't call it natural. आणि हे नैसर्गिक आहे असं म्हणू नका. We label it as natural hair. तुम्ही असं म्हणता की नाही हे तर नैसर्गिक आहे, घडत राहतं. Weather change hair. हवामान बदललं. Because world बोलतो ना weather change. Contagious hair. आणि जग म्हणत असतं की वातावरण बदललं काही ना काहीतरी त्रास होईल, हा संसर्गजन्य आहे. फैन चालू है, सर्दी होने वाला है. ठंडा खाया, आइसक्रीम खाया, गला बैठने वाला है. This is not God's rule. हा देवाचा नियम नाहीये. This rule was made by the world. हा जगाने बनवलेला नियम आहे. I'm not saying now keep eating. Okay? ठंडा खाते रहो जब तक कुछ नहीं होता. नहीं आपने बोला पास्टर कुछ नहीं होने वाला है. Now we have to be balanced. आपण बॅलन्स राहायला पाहिजे. We have to be balanced. Never stretch your faith beyond. तुमच्या विश्वासाला खूप ताणू नका. विश्वास को खींचो मत ज्यादा. हम लोग विश्वास, हाँ पास्टर ने बोला अभी मेरा सब के विश्वास है, अभी मैं करके देखता हूँ. हम लोग ने इतना विश्वास को खींचा, फिर बाद में कुछ गड़बड़ हो गया. बोलो क्या पास्टर वो नहीं काम करा मेरे लिए. Be balanced. Don't go with this thought. When you eat or something is happening in the world, don't believe it will happen for you. आणि जगात काय घडतंय तर असा विचार करू नका ते माझ्या बरोबर पण घडेल. Are you understanding what I'm saying? समजतंय का? I'm not even preaching today. मी आज प्रचार सुद्धा करत नाहीये. The message is still different. माझा संदेश आज अजूनही वेगळाच आहे. I don't know whether we will cover that message. There was a man in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक मनुष्य आहे. Jesus went to that city. आणि येशू ख्रिस्त त्या शहरामध्ये प्रवेश करत असतो. And he sees a man with a hand withered. आणि एक मनुष्याला तो पाहतो ज्याचा हात हा वाळलेला असतो. Withered, है ना? वाळलेला आहे. Yeah, have you seen a man with a withered hand? तुम्ही बघितले का? A withered hand. एक वाळलेला हात होता त्या मनुष्याचा. In fact, the Bible says his hand was like this, एकदम ऐसा. Withered बोले तो ना सूखा हुआ नहीं, but actually his hand was like that. एकदम what do you call? I don't know उसको word Fold क्या है. झालेला. Folded, एकदम जब हम लोग कागज का टुकड़ा को ऐसा क्रम्ब करते हैं ना, just reduce the volume. It's like that. उसका हाथ ऐसा हो गया था. त्याचा हात पूर्णपणे वाळलेला होता आणि मुरगळलेला होता. And Jesus comes to that city. आणि येशू ख्रिस्त त्या शहरात आला. And Jesus asks him, आणि येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं, do you want to be healed? तुला बरं व्हायचं आहे का? He said yes. तो म्हणाला हो. Yes. हो. Now I'm going to tell you something which will open, your you can say the faith in you. It will start working. आणि तुमचा विश्वास कार्यान्वित होईल, सक्रिय होईल. There is some powerful force of faith inside you. आणि काहीतरी एक मोठा सामर्थ्य आहे विश्वासाचं तुमच्या आतमध्ये. It is only in you. ते फक्त तुमच्यामध्ये आहे. Now this faith आणि हा विश्वास must be released. तो मोकळा व्हायला हवाय. Reduce the humming. There's a lot of humming. Reduce the volume, overall volume. Now, Jesus comes to this man. आणि येशू ख्रिस्त या मनुष्याकडे येतो. And he says, आणि तो म्हणतो, do you want to be healed? तुला आरोग्य घ्यायचं आहे का? He says, yes. तो म्हणतो हो. Yes. हो. And the most important thing that the Lord tells him. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट येशू ख्रिस्त त्याला काय सांगतो? He says, it's my will that you should be healed.
की तू माझी इच्छा आहे की तू आरोग्य मिळावं तुला. Now look at this man. आणि या मनुष्याकडे पहा. This man's right hand was withered, आणि त्या मनुष्याचा उजवा हात पूर्ण वाळलेला होता, but the rest of the body was all right. पण त्याचे बाकीचं शरीर व्यवस्थित होतं. His left hand was okay. त्याचा डावा हात चांगला होता, His legs were fine. त्याचे पाय चांगले होते, His body was okay. त्याचं शरीर नीट होतं, But only the right hand was withered. पण त्याचा फक्त उजवा हात वाळलेला होता. And I'm not going to tell you everything, but only few things because of the time. काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. Jesus tells him, येशू ख्रिस्त त्याला सांगतो, stretch. तुझा हात ताण, सरळ कर. Jesus tells him, येशू ख्रिस्त त्याला सांगतो, stretch. तुझा हात सरळ कर. This man's hand was withered for years. आणि या मनुष्याचा हात वर्षानुवर्ष असा वाळलेला होता, For फोल्ड होता. years. It was crippled, he was folded. त्याचा हात तो पूर्णपणे वाळलेला आणि फोल्ड झालेला होता. And Jesus tells him, stretch. आणि येशू ख्रिस्त त्याला सांगतो की तो हात सरळ कर आता. Common sense says, आणि सर्वसामान्य ज्ञान आपल्याला काय सांगतं, अगर किसी ने लाइफ लॉन्ग हाथ स्ट्रेच नहीं किया है तो जीसस क्यों कैसे बोल सकता है स्ट्रेच? Are you getting what I'm saying? समजतंय तुम्हाला? When this man never stretched his hand, आणि या मनुष्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच तो हात सरळ he केलेला never नाही, made his hand straight. त्याने हात कधीच सरळ केलेला नाही. Yet the Lord is telling him, stretch your तरी hand. येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की तुझा हात सरळ कर. When Jesus says something, येशू ख्रिस्त जेव्हा काही गोष्टी सांगतो, there is a reason and a meaning behind it. त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. He will not tell you to do something that you cannot do. आणि तो अशा गोष्टी तुम्हाला सांगणार नाही ज्या तुम्ही करू शकणार नाही. He will never tell you to do something which is beyond your limit. आणि तुमच्या मर्यादा पलीकडे काही गोष्टी तो करायला सांगणार नाही. If he told this man to stretch, that means he knew this man could stretch his hand. आणि जर त्या मनुष्याला तो सांगतो हात सरळ कर, याचा अर्थ त्याला माहिती आहे की तो मनुष्य तो हात सरळ करू शकतो. This man had faith in him. आणि त्या मनुष्यामध्ये तो विश्वास होता. This man heard about Jesus. आणि या मनुष्याने येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं This होतं. man heard that Jesus went about healing and doing good and casting out demons from the cities. आणि यांनी ऐकलं होतं येशू ख्रिस्त आरोग्य देतो, सगळ्यांना बरं करतो, दुरात्म्यांना बाहेर काढतो. And this man heard that Jesus is now coming to the city. आणि त्याने ऐकलं की तोच येशू ख्रिस्त आता या शहरामध्ये येत आहे. And Jesus meets this man. आणि जेव्हा येशू ख्रिस्त या मनुष्याला पाहतो, Jesus tells him, come on, stretch now. आणि मग येशू ख्रिस्त त्याला सांगतो की तुझा हात सरळ कर. When you act in faith, आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने कृती करता, listen to me very carefully. लक्षपूर्वक ऐका, There is faith in you. तुमच्या आतमध्ये तो विश्वास आहे. You have heard and received the Lord Jesus as your Lord and Savior. तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमचा प्रभू आणि तारणहार हे म्हणून स्वीकार केलेला The आहे. Lord and Savior even is your healer. आमेन. आणि तोच प्रभू तुमचा आरोग्यदाता सुद्धा आहे. If Jesus is the Savior, Jesus is your healer also. आणि तो तुमचा तारणहार आहे तर तो तुमचा आरोग्यदाता सुद्धा आहे. When you see the cross from the front, आणि जेव्हा तो क्रूस तुम्ही समोरून पाहताय, you will see the redemption work of Jesus. तुम्ही तिथे सुटकेचं कार्य पाहताल. You will see the forgiveness of sins. आणि त्या पापांच्या क्षमेचं कार्य तुम्ही समोरून When पाहता. you see the cross from the front, जेव्हा तुम्ही त्या क्रूसाला समोरून पाहता, you will see the blood flowing and your forgiveness in it. आणि जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्याच्यातनं त्याचं रक्त वाहत असतं आणि तिथे तुमच्यासाठी क्षमा आहे. But if you see the back of the cross, पण जेव्हा तुम्ही त्या क्रूसाला मागून पाहताय, you will see your healing. आमेन, तिथे तुम्ही तुमचं आरोग्य पाहताय. Because his back was completely broken. कारण त्याचं जे बॅक आहे किंवा त्याची पाठ आहे ती पूर्णपणे छिन्न विछिन्न झालेली The होती. Bible says his back was completely plowed. आणि त्याची जी पाठ आहे ती पूर्ण नांगरल्या गेली होती. For what? कशासाठी? For your and my sickness. तुमच्या आणि माझ्या आजारांसाठी. So the same cross gives you a message of
forgiveness, आणि तोच तो क्रूस आहे, तू क्षमा देतो, and the same cross gives you the message of healing. आणि तोच क्रूस तुम्हाला आरोग्याचा सुद्धा संदेश देतो. Same Jesus forgives, same Jesus heals. तो तुम्हाला आरोग्य देतो आणि क्षमा सुद्धा करतो. Hallelujah. We Hallelujah. only saw the front of the cross. आपण फक्त समोरचं बाजू बघतो क्रूसाची. Forgiveness and healing always go hand in hand. आणि क्षमा आणि आरोग्य नेहमी हातात हात घालून चालत असतं. Always remember, हे लक्षात घ्या. if you are forgiven, you're also healed. आमेन. जर तुमची क्षमा झाली आहे तर तुम्हाला आरोग्य सुद्धा You मिळालं. must believe this. If you are forgiven, जर तुम्हाला क्षमा झालेली then आहे you're also healed. मग तुम्ही आरोग्य सुद्धा मिळालेलं आहे. God will not minus the healing and say, I only forgive you, remain in your sickness. No. असं देव कधीच म्हणणार नाही की मी तुला क्षमा फक्त करेल पण तुला आरोग्य देणार नाही. He will forgive and he will heal. तो तुम्हाला आरोग्यही देईल आणि तुम्हाला क्षमाही देईल. There was a man who was brought on the stretcher by 4 people. आणि 4 लोकांनी एका मनुष्याला त्या बाजेवर घेऊन येतात. And Jesus was sitting inside a house. आणि एका घरामध्ये येशू ख्रिस्त बसलेला आहे. And there was so much of crowd आणि तिथे एवढी गर्दी होती that they could not go inside and meet Jesus. आणि ती 4 लोक त्या मनुष्याला आत घेऊन जाऊ शकत नव्हती. And they said, now how will this man be healed unless he meets Jesus? आणि ते म्हणतात की जर हा मनुष्य त्या येशू ख्रिस्ताला भेटलाच नाही तर तो आरोग्य कसं मिळेल त्याला. So they एक आइडिया बनाते हैं. They said, नीचे से नहीं जा सकते, अपन रूफ को खोल के इस आदमी को रूफ से नीचे डाल देंगे. मग ते छप्परावरून त्या मनुष्याला आतमध्ये टाकतात. येशू And that man ख्रिस्तापुढे. comes right before Jesus. आणि तो मनुष्य बरोबर येशू ख्रिस्ताच्या समोर पडतो. Jesus was shocked to see the roof open and this man lowered down. आणि येशू ख्रिस्ताला आश्चर्य वाटतं की ते सर्व छपरातनं उघडून ते खाली त्याच्या जवळ आलेले आहेत. Faith, विश्वास an act of faith आणि विश्वासाची कृती can sometimes be weird. कदाचित विचित्र असू शकते कधी कधी. For the world it is weird. जगासाठी ते विचित्र असू शकतं. But any act of faith God honors. आमेन. पण कुठलीही विश्वासाची कृतीला देव सन्मान देतो. Because this was a weird act. कारण हे विचित्र अशी कृती होती त्यांची. But Jesus does not mind your weird acts of faith. पण येशू ख्रिस्ताला कधी वाईट वाटत नाही तुमच्या त्या विश्वासाच्या. Because he विचित्र does not कृती. see what weird it is, he sees your faith. आमेन. तो तुम्हाची ती कृती पाहत नाही, तुमचा विश्वास पाहतो, तुमचं हृदय पाहतो. Hallelujah. When that man was lowered and Jesus asked him, what do you want me to do? तो म्हणतो मी काय करायला हवंय तुझ्यासाठी. And then Jesus says, मग येशू ख्रिस्त म्हणतो your sins are forgiven. तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. Why did Jesus say your sins are forgiven? मग येशू ख्रिस्त असं का म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. Because he knows when sins are forgiven, healing comes. आमेन. कारण त्याला माहिती आहे जेव्हा क्षमा होते पापांची तेव्हा तिथे आरोग्य He येते. did not tell the man, be healed and go. आणि तो असा म्हटला नाही की बरे हो आणि निघून He जा. says, your sins are forgiven. आमेन. तो म्हणतो तुझ्या पापांची क्षमा झालेली That आहे. means याचाच अर्थ the cross also heals. आमेन. तो क्रूस तुम्हाला आरोग्य सुद्धा देतो. Whatever is your sickness, जे काही तुमचे आजार असू दे it is written on the cross. ते त्या क्रूसावर लिहिलेले आहेत. Today you name any sickness, तुम्ही कुठलाही आज तो आजाराचं नाव घ्या, it is written on the cross. त्या क्रूसावर त्या आजार लिहिलेला आहे त्याचं That नाव. means Jesus paid for that sickness. आमेन. याचाच अर्थ त्या आजारासाठी येशू ख्रिस्ताने किंमत भरलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. Forgiveness and healing go together. आमेन. क्षमा आणि आरोग्य एकत्र चालतं. So this man's hand was so withered, आणि या मनुष्याचा हात इतका वाळलेला होता. and the Lord tells him, come on, stretch. आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की नाही आता सरळ कर तुझा हात. The Lord is telling something. देव इथे काहीतरी आपल्याला सांगत आहे. Maybe in your life, कदाचित तुमच्या जीवनामध्ये rest of those things are working fine, but there is something which is withered. तुमच्या जीवनात सगळ्या बाकीच्या गोष्टी चांगल्या असतील पण काहीतरी एक भाग आहे तो वाळलेला There are असेल. some parts which are withered. कदाचित एखादा भाग जीवनातला तुमचा वाळलेला असेल.
Maybe only one hand is not working, rest everything is fine. कदाचित एक हात काम करत नाहीये पण बाकीच्या सर्व गोष्टी ह्या उत्तम आहेत. Maybe your spiritual life, your faith is good, but sometimes your financial area is withered. तुमचा विश्वास उत्तम आहे, आत्मिक जीवन चांगलं आहे, पण तुम्ही आर्थिक भागामध्ये कमी पडलेले Maybe आहात. you're good in your heart, but your health is withered. तुम्ही हृदयाने चांगले आहात पण तुमच्यामध्ये आरोग्य नाहीये. When you're good in your heart, you're good in your spiritual life, but you're withered in your family. कदाचित तुम्ही हृदयाने चांगले आहात, सर्व भागांमध्ये चांगले आहेत, पण तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं नाहीये. I have a good news for you. माझ्याकडे एक चांगली उत्तम बातमी आहे तुमच्यासाठी. The Lord wants you to stretch that hand, that area towards Him, so that Amen. He can Hallelujah. release life in it. आमेन. देवाला हवंय की तुम्ही तो भाग तो त्या येशू ख्रिस्ताकडे करा, देवाकडे करा. You know which area of your life is withered. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जीवनातला कुठला भाग हा वाळलेला आहे. And the Lord is telling you, come on, do it by faith, stretch it. आमेन. आणि देव सांगतो विश्वासाने तो भाग माझ्याकडे करा. He says, stretch it. तो म्हणतोय सरळ करा. Stretch it at my word. माझ्या शब्दाने तो सरळ करा. Thousands of times you may have heard doctors saying, come on, stretch it, but you could not. My one word will help आमेन. you do that. देव म्हणतो माझा एक शब्द तुम्हाला तो भाग सरळ करण्यासाठी मदत करेल. Hallelujah. हालेलुया. Maybe you are struggling with some kind of ailments and sicknesses. That's the withered area. कदाचित तुम्ही कुठल्या आजाराशी संघर्ष करत असाल, कुठल्या भागामध्ये संघर्ष करत असाल, Maybe- तोच भाग तुमचा तो वाळलेला आहे. Many times you are struggling with your mind. That part is withered. आणि कदाचित तुम्ही त्या मनामध्ये तुमचे अनेक विचार आहेत, तुम्ही तिथं संघर्ष करताय विचारांमध्ये, And that part is withered. आणि म्हणजे तोच भाग तुमचा तो वाळलेला But I have आहे. a good news for you. पण माझ्याकडे एक उत्तम गोष्ट बातमी आहे Tonight. तुमच्यासाठी. आज रात्री God wants it well. आमेन. देवाला हवाय तो भाग उत्तम होईल. God wants you perfectly well. आमेन. त्याला हवंय देवाला की तो भाग उत्तम व्हावा. God wants not even one area of your life आमेन. withered. आमेन. देवाला नकोय की तुमच्या जीवनातला एकही भाग वाळलेला असावा. 100% in perfect health. आमेन. देवाला हवाय तुम्ही 100% त्या आरोग्यामध्ये असावा. 100% perfect in every area of your आमेन. life. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये तुम्ही 100% उत्तम असावं. And sometimes God tells you to do something आणि कधी कधी देव तुम्हाला काहीतरी गोष्ट करायला सांगतो to come out of that situation. त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी. And you may think, Lord, this is not possible because I have never done it in the past. आणि मग तुम्ही म्हणता की प्रभू हे शक्य नाही, कधी मी अगोदर हे असं केलेलं नाही. But God wants you to do it the first time when He Amen. says it. आमेन. पण देवाला हवंय तुम्ही प्रथमतः ते करावं. Many times He wants you to take a bold step. कधी कधी त्याला हवंय की तुम्ही ती बोल्ड धैर्याने ती पुढची स्टेप घ्यावी. Many times He wants you to take bold decisions. आमेन. त्याला हवंय तुम्ही धैर्याने कुठले तरी तुमचे डिसिजन्स घ्यावे, And निर्णय that decision घ्यावे. is nothing but the Lord is telling you, come on, stretch it. आणि तो निर्णय घेणे म्हणजेच तुम्ही देव सांगत आहे की तो हात सरळ कर. That bold step that you're taking is nothing but God telling you, I want you to stretch that area. आमेन. याचाच अर्थ तुम्ही देवाला सांगत आहे जेव्हा तुम्ही तो निर्णय घेता की परमेश्वरा तो भाग मी तुझ्याकडे सरळ करतो. I can tell you, someone here is thinking आणि मी इथे सांगतोय की कोणीतरी विचार करत आहे that I have never done this in the past. की मी हे भूतकाळात कधी असं केलं There नाही. is something that you were thinking for many days and months. अनेक महिन्यांपासून कोणीतरी असा विचार करत आहे Should I do it? Should I not do it? मी Should I करू do का it? नको करू, करू की नको करू. Because if I do it, I don't know whether it will work. आणि मी जर केलं तर मला माहित नाही ते काम करेल की नाही. But tonight, आज रात्री the Lord says, stretch and take that आमेन. देव decision. सांगत आहे तुम्ही तो भाग सरळ करा आणि तो निर्णय घ्या. Whoever it is, you can take it for yourself. कोण असेल मला माहित नाही. But God wants you to be in perfect condition. आमेन. पण देवाला हवंय तुम्ही परिपूर्ण तुमच्या भागामध्ये असावं जीवनाच्या. Hallelujah. Rest everything was all right. Only one hand was with her. बाकीच्या गोष्टी सर्व चांगल्या आहेत पण एकच भाग कुठला तरी वाळलेला आहे. You know, many times we live like that. आणि अनेकदा आपण तसंच जगत राहतो. ठीक है ना, बाकी सब अच्छा चल रहा है, एक खराब है तो क्या हो गया,
थोड़ा सा अगर चल नहीं रहा है तो क्या हो गया, थोड़ा सा तकलीफ है तो क्या हो गया. नो, गॉड वॉन्ट्स यू परफेक्ट. देवाला तुम्ही परिपूर्ण हवे आहात. Not one area of your life you should be struggling. आणि जीवनातल्या एकाही भागामध्ये तुम्ही संघर्ष करावा असं देवाला Don't वाटत नाही. live with a withered hand. आणि त्या वाळलेल्या हाताने जीवन जगू नका. Don't let witheredness saying that okay it is chalta hai, I'm still living. आणि असं म्हणू नका की हो चालतंय असंच मी जगतो असंच. That is not how God wants you to live. देवाला असं तुम्ही जगावं असं नको. God wants you to live in perfect condition. देवाला हवंय तुम्ही त्या परिपूर्ण कंडिशन मध्ये जगा. Are you understanding what I'm saying? Someone said today, I don't know who, कोणीतरी आज म्हटलं मला माहित नाही. God has called you by an appointment. आमेन. देवाने तुम्हाला इथे विधित केलेल्या I think वेळामध्ये when you घेऊन were आले. saying God has not called you like that, you have come by His choice. आमेन. आणि तुम्ही देवाच्या इच्छेने इथे आलेले आहात. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I'm telling you. I'm just cutting it short because time is not much. Not one area of your life must be withered. तुमच्या जीवनातला कुठलाही एखादा भाग सुद्धा वाढलेला नसावा. Jesus paid for it. कारण येशू ख्रिस्ताने त्याची किंमत भरलेली आहे. He said, I have come to give you life. तो म्हणाला मी तुम्हाला जीवन द्यायला आलेलो आहे. Not half life. अर्धच नाही. आधा जीवन नहीं, पाव जीवन नहीं, एक हाथ नहीं रहेगा चलता है नहीं. That's not the way God wants. God wants you to give life. आमेन. देवाला तुम्हाला परिपूर्ण जीवन द्यायचं आहे. Hallelujah. Hallelujah. And when His life comes, it is Amen. a perfection. आमेन. आणि जेव्हा त्याचं जीवन येते ते परिपूर्ण असतं, ते भरपुरीचं जीवन असतं. How many believe that God, and even tonight, आज रात्री if some things you are not able to do, आणि जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नसाल, tonight you have to do it by stretching your faith. आमेन, आज तुम्ही ती केली पाहिजे. Sometimes you have to stretch your faith. तुम्ही ते भाग तुमचा ताणला पाहिजे, सरळ आपका केला विश्वास पाहिजे. को कभी कभी खींचना पड़ता है. Amen. Many times that faith is also like that. ठीक है, इतना ही. कधी कधी तुमचा तो विश्वास सुद्धा तसाच झालेला असतो. God says stretch your faith. आमेन. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तो विश्वास तुम्ही तो स्ट्रेच करा, ताणा. Hallelujah. And when you stretch your faith, आणि जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास सुद्धा ताणता, you will see miracles after Amen. miracles happening. मग चमत्कार आणि चमत्कार तुमच्या जीवनात घडताना तुम्ही पाहताल. How many believe in miracles? किती जण त्या चमत्कारांमध्ये विश्वास ठेवतात. How many believe that God can do miracles? आणि किती विश्वास ठेवतात की देव चमत्कार करू शकतो. Let me ask this question. How many believe that God can do miracles for you? आमेन. आणि किती जण विश्वास ठेवू शकता की येशू ख्रिस्त किंवा प्रभू माझ्यासाठी ते चमत्कार करेल. Many believe God can do miracles. But many don't believe God can do miracles for me. अनेक जण विश्वास ठेवतात की देव चमत्कार करेल, पण अनेक जण हा विश्वास ठेवू शकत नाही की परमेश्वर माझ्यासाठी चमत्कार करेल. हाँ, बीमार आदमी है, गॉड हील कर सकता है. हाँ, गॉड हील कर सकता है. When I become sick, पता नहीं गॉड हील करेगा क्या नहीं करेगा, पता नहीं. लगता है गोली खा के जीवन निकालना पड़ेगा. उसके लिए हाँ, गॉड कैन डू. यस. The problem is we believe God can do for someone, but we don't believe God can do it for you. Sometimes, hidden things come out. कधी कधी असे लपलेल्या गोष्टी बाहेर येतात. Hidden thoughts come out. असे लपलेले विचार बाहेर येतात. And when God removes those hidden thoughts, it is for your good. आणि जेव्हा देव ते बाहेर काढतो ते तुमच्या चांगल्यासाठी असतात. Many years ago, खूप वर्षांपूर्वी one sister came to me, एक बहीण माझ्या जवळ आली and she was a very faithful person in the Lord. आणि ती खूप विश्वासू होती She देवामध्ये. used to work for the Lord day and night. आणि दिवस रात्र ती देवासाठी कार्य करत असते. But she was to be struggling with sickness. पण ती स्वतः आजाराने झगडत होती. And she आजारामध्ये every time झगडत used to come to me, brother, pray for me. आणि प्रत्येक वेळेस ती यायची आणि म्हणायची माझ्यासाठी प्रार्थना करा. When I go to these meetings, God is doing powerful things, healings हो रहा है, सब हो रहा है, but I am sick. आणि ती म्हणायची मी जेव्हा कुठे मीटिंगला जाते, मी मीटिंग घेते तेव्हा अनेक लोकांना आरोग्य मिळतं, पण मी स्वतः आजारी आहे. And that's the time the Holy Spirit told me, आणि त्याच वेळेस मग मला पवित्र आत्म्याने सांगितलं, ask her
If I could do it for others, why will I not do it for you? तिला विचार की जर मी दुसऱ्यांसाठी करू शकतो तर तुझ्यासाठी का करू शकणार नाही. The Holy Spirit told her, if you can use your faith to heal others, जर तुम्ही तुमचा विश्वास इतरांना आरोग्य देण्यासाठी वापरू शकता, you cannot use your faith to heal yourself. मग तोच विश्वास तुम्हाला स्वतःला आरोग्य घेण्यासाठी तुम्ही वापरू शकत नाही का? ऐसा कोई रूल है क्या? विश्वास दूसरे के लिए ज्यादा पावरफुल काम करता है, खुद के लिए नहीं. वही विश्वास अगर औरों को चंगा कर सकता है, वही विश्वास आपको भी चंगा कर सकता है. आमेन, हालेलुया. अगर वो विश्वास औरों को आशीषित कर सकता है, वही विश्वास के द्वारा आप भी आशीषित है. हालेलुया. Praise God. So there is no difference whether you do it for others or for yourself. आणि मग तुम्ही दुसऱ्यांसाठी करा किंवा स्वतःसाठी करा, तिथे कुठलाही फरक नाहीये. Are you getting what I'm saying? समजलं? Praise God. God wants your life without any withered part. आमेन. देवाला हवंय की तुमच्या जीवनातला कुठलाही भाग वाळलेला नसावा. What is the meaning of withered? आणि वाळलेला म्हणजे काय? There is no life flowing in that area. तिथे जीवनच वाहत नाहीये. वो एरिया में जीवन नहीं बह रहा है, इसलिए सूख गया है. परमेश्वर चाहता है आपके जीवन के हर एक भाग में आमेन. उसका जीवन बहे. आमेन. कोई भी हालेलुया. भाग सूखा हुआ ना हो, कोई भी भाग काय म्हणतात त्याला अखडल्यासारखा नसावा, कुठलाही भाग वाळलेला नसावा, जीव नसलेला, जीवन नसलेला असा एकही भाग प्रभूला नको आहे. कुठलाही भाग तुमचा He wants, निर्जीव नसावा. when he sees you as his son and daughter, जेव्हा तो तुम्हाला तुमचे लेकरू बघतो, he sees perfect life flowing in आमेन, you. तो बघतो की तुमच्यामध्ये ते परिपूर्ण जीवन सुद्धा वाहत आहे. It hurts him when you are struggling. आणि त्याला खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्ही कुठल्या संघर्षातून जात असता. Do you know this? तुम्हाला हे माहिती आहे का? Do you know Jesus is hurt when he sees some part of your life you are struggling and suffering? आणि जर तुम्ही जीवनातल्या कुठल्या भागामध्ये संघर्षातनं जात असाल तर ते पाहून येशू ख्रिस्ताला वाईट वाटतं. See, because we have not seen and heard the heart of God, that's why we don't know. But आणि I आपण can tell कधी you, त्याच्या हृदयाला जाणलंच नाही म्हणून आपल्याला हे माहित नाही. I can tell you, पण मी तुम्हाला सांगतो, God's heart is troubled when he sees you suffering. जेव्हा तुम्ही त्रासातून जाता तेव्हा त्याचं हृदय खूप त्रासातून जातं, त्याला खूप वाईट Do वाटतं. you see any mother when the child is sick happy and enjoying? तुम्ही कधी बघितलं की कुठली आई जर तिचं लेकरू आजारी असेल तर खूप आनंदात आहे. लेकरू ठीक है कर, मैं जरा बाहर घूम के आती है, मैं जरा पार्टी जाके आती है. लेकरू तू बीमार है नहीं. The mother will say, I'm a little troubled because my child is sick. ती म्हणेल की माझं लेकरू आजारी आहे, मला खूप वाईट वाटत I will आहे. leave everything but I will look at my मी सर्व child. गोष्टी सोडेल आणि त्याच्या जवळ बसेल. God leaves everything but he's interested in you. आमेन. देव सुद्धा तुमच्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे. He is more worried and concerned about you. तो तुमच्यासाठी खूप काळजीत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. Hallelujah. Are you understanding? You must know the heart of God for you. तुमच्यासाठी देवाचं हृदय काय आहे हे तुम्ही नक्कीच जाणलं पाहिजे. And as we start the Sunday service, I'm telling you, you will hear a word in a Amen. different way. आमेन, आमेन. जशी आपली रविवारची सभा चालू होईल तुम्ही अद्भुत गोष्टी अशा ऐकतात. Praise God. हालेलुया. Hallelujah. Glory to God. Let's all stand up on your places.